आवाज मानदेशाचा। म्हसवड येथे रमजान ईद मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरी करण्यात आली। पहाटेपासूनच मुस्लिम बांधवांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळालं। शहरातील जामा मस्जिद, अमीना मस्जिद, मदीना मस्जिद तसेच दहिवडी रोडवरील कब्रस्तान मस्जिद येथे ईद उल फित्र निमित्त नमाज अदा करण्यात आली आहे। या निमित्ताने म्हसवड नगर परिषदेच्या माननीय नगराध्यक्षा सौ विरकर ताई, मान्य उपनगराध्यक्षा सौ पिसेताई, माननीय मुख्याधिकारी श्री माने साहेब आणि श्री सागर सरतापे साहेब यांच्या दक्षतेत सर्व व्यवस्था सुरळीत पार पडली। म्हसवड शहर काझी जनाब फारुख हिदायतुल्ला काझी यांच्या वाड्यातून गेल्या 20 वर्षांपासून चालत आलेल्या धार्मिक परंपरेनुसार तस्बीह आणि काव्य ग्रंथ पठण करत ईदगाह मैदानाकडे प्रस्थान करण्यात आले। ईदगाह मैदानावर पोहोचल्यानंतर जनाब काझी यांनी ईदचे महत्व उपस्थितांना समजावून सांगितले। त्यानंतर नमाज पठण आणि खुतबा पार पडले। या कार्यक्रमासाठी म्हसवडसह विरकरवाडी, वरकुटे मल, पळशी, दिबड, पिंपरी, वरकुटे, म्हसवड, पुळकोटी आदी परिसरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। सुरक्षेच्या दृष्टीने म्हसवड शहर पोलीस स्टेशनचे PSI श्री वाघमोडे साहेब तसेच गोपनीय अधिकारी श्री इंदलकर साहेब यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। त्यांच्या कार्याबद्दल मुस्लिम समाजाच्या वतीने ईदगाह मैदानावर त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी सर्व मुस्लिम बांधवांनी एकमेकांना तसेच सर्व समाजाला ईद आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचा संदेश दिला। तसेच म्हसवड येथील राजे यांच्या राजवाड्यात जाऊन राजे माने परिवारातर्फे मुस्लिम बांधवांचे आदरपूर्वक स्वागत आणि मानपान करण्यात आले। एकूणच म्हसवड शहरात रमजान ईद मोठ्या उत्साहात, शांततेत आणि सामाजिक ऐक्य जपत साजरी करण्यात आली। यावेळी सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने शहर काझी जनाब फारुख हिदायतुल्ला काझी यांनी म्हसवड नगर परिषद कर्मचारी, सर्व नगरसेवक, पोलीस प्रशासन आणि आरोग्य विभागाचे मनपूर्वक आभार मानलेत। मान जोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील, तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान जोफर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।